नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थीनिमित्त आमच्या घरी आम्ही सॉफ्टेल मल्टीग्रेन मील घेतली आहे। गणपती बाप्पा येणार आहेत, त्यांच्याकरता उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाची पिठी यामध्ये बनवून मी या मशीनचे उद्घाटन करणार आहे। बाहेरून तांदळाची पिठी आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम फ्रेश तांदळाची पिठी बनवणे कधीही उत्तम। तांदूळ भिजवून चांगले सुकवून घेतले, एकदम कोरडे झाल्यानंतर मी यामध्ये पिठी बनवून घेणार आहे। फक्त एक गोष्ट, या मशीनमध्ये कोणतेही ओलसर धान्य किंवा मसाले बारीक होत नाहीत। सुके एकदम कोरडे धान्य मसाले यामध्ये तुम्ही बारीक करू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्विच ऑन करा आणि फ्लो रेग्युलेटर उघडा। हे ॲडजस्टेबल सेटिंग सोबत येते। तुम्ही हे बटन प्रेस करून पीठ बारीक किंवा जाडसर दळू शकता। यामध्ये तुम्ही मैदा एवढे बारीक आणि दलिया एवढे जाडसरही दळू शकता। ही मशीन पूर्णपणे डिझाइन आणि मेड इन इंडिया आहे। याची ट्रेडिशनल स्टोन ग्राइंडिंग मेथड सगळं काही दळणं सोपं करते। या मशीन मध्ये तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी किंवा मसाले देखील बारीक करू शकता। ही गिरणी म्हणजे ऑल इन वन असे एक सोल्युशन आहे, जे हेल्दी आणि ताजे दळण आपल्याला घरच्या घरी देते। साईज 50%, वजन 50% आणि परफॉर्मन्स 125%। तर आता आपण मशीन कशी वापरायची ते पाहूयात। त्यासाठी यामध्ये धान्य घाला, कलेक्शन बाउल कनेक्ट करा, स्विच ऑन करा आणि फ्लो रेग्युलेटर उघडा। हे ॲडजस्टेबल सेटिंग सोबत येते। तुम्ही हे बटन प्रेस करून पीठ बारीक किंवा जाडसर दळू शकता। तसेच अगोदरच्या काळामध्ये जसे आपण जात्यावरती पीठ दळायचो, तसेच यामध्ये छोटेसे जाते आहे। हे दगडी जाते असल्यामुळे यामध्ये आपण जे काही दळतो ते एकदम हेल्दी होते आणि मेन म्हणजे एकदम ताजे पीठ आपण आपल्याला हवे तेव्हा दळता येते। अजून एक याची छान गोष्ट म्हणजे हॉपर मधील धान्य संपले की मशीन ऑटोमॅटिक बंद होते आणि मशीन कॉम्पॅक्ट असल्यामुळे किचन मध्ये जास्त जागाही घेत नाही। तुम्हाला ही जर मशीन ऑर्डर करायची असेल तर कमेंट करा, आता तुम्हाला लिंक भेटून जाईल।